शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार याची अपडेट समोर आलेली आहे. तर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये थेट जमा केले जातात. ही रक्कम 3 हप्त्यामध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपयांच्या स्वरूपात दिली जाते. आतापर्यंत या योजनेच्या एकूण 21 हप्त्याचे वितरण करण्यात आले असून आता शेतकरी 22व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. सुरुवातीला हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र तो अद्याप जमा झालेला नसल्यामुळे आता 13 मार्च 2026 ही संभाव्य तारीख चर्चेत आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 13 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील कोक्राझार येथे दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि घोषणाचा कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. अशा कार्यक्रमामध्ये पंतप्रधान अनेकदा सरकारी योजनेचे लाभार्थीच्या खात्यात पैसे जमा करतात. यामुळेच या कार्यक्रमादरम्यान पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. जर असे झाले तर देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. मात्र या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.